आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा मणी कोण लागतो तुमचा? देवळात न उचलून आणलेला मुलगा. ह्याची जागा तुम्ही ह्याला देताय? मणी तुम्हाला प्रिय असेल, पण मला माझ्या मुला व्यतिरिक्त कोणीही प्रिय नाही. देव बाप्पा, कसला संकेत आहे हा? काही वाईट घडणार त्याचा तर संकेत नाहीये ना हा? अरे काडीची किंमत नाहीये तुला. एवढा वारंवार अपमान होऊन सुद्धा तू आमच्या समोर राहतोसच कसा? लहान असताना साकलवून लावायला पाहिजे होतं. देव बाप्पा, हात जोडते तुझ्या पुढं. मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात लई माणसं गमावली आहेत. आता अजून कुणाला बी गमवायची ताकद नाहीये माझ्यात. प्लीज असलं काही बी घडू देऊ नकोस. सगळं सुखरूप होऊ दे. सगळ्यांना सुखात ठेव. माझ्या मनाला जी हुरहुर लागलीये ना, अशुभाची शंका दाटलीये, ती दूर कर. मी हात जोडते तुझ्या पुढं. साहेब, मणी सर कुठे आहेत? त्यांचा फोन लागत नाहीये. केव्हापासून त्यांना फोन करतोय. ते आज राधानगरीच्या कॅम्पेन बद्दल विचारायचं होतं ना. मणीचा फोन लागत नाहीये का? मणी पार्टी ऑफिस मध्ये आला होता? नाही साहेब, आज ऑफिस मध्ये सुद्धा नाही आले मणी सर. त्यांचा फोन लागना म्हणून इथपर्यंत त्यांना शोधायला आलो. ते आजच्या आज राधानगरीच्या इव्हेंट बद्दल त्यांना विचारायचं होतं ना, आणि ते सगळं मणी सरच बघतायत ना. डॅड, काय झालं सुजित? काहीच कॉन्टॅक्ट नाही होऊ शकला. म्हणजे आतापर्यंत रिंग वाजत होती, आता फोन स्विच ऑफ येतोय. काय करायचं या मुलाचं? कुठे गेलाय कोणास ठाऊक. फोनही लागत नाहीये त्याचा. डॅड, मला कळतंय खरं तर ही बोलण्याची योग्य वेळ नाहीये, पण मी तुम्हाला मागेही म्हणालो होतो. माहित नाही का, पण हल्ली मणी जरा विचित्रच वागतो. बेजबाबदार. कुठेही अचानक निघून जातो. बरं, आपण विचारलं कुठे जातोय तर ते सांगतही नाही, उत्तरही देत नाही. काय माहिती असा का वागतोय तो. बरं ठीक आहे, तुम्ही या. आणि ते इव्हेंटचं मॅनेज करा तुम्ही. ठीक आहे? कुणामुळेही आपली कामं थांबता कामा नाहीत. या. येतो साहेब. कुठे गेलाय हा मुलगा कळत नाहीये. तुम्हाला मी सांगितलं जेवायला चला, पण थोडासा वेळ जेवण व्हायला. तोपर्यंत तुम्ही स्वीट्स खा. सुजित, तू पण खाऊन घे. हा शालिनी, मणी कुठे? मी काय मणीची पिये आहे का? मला कसं माहित कुठे येतो? असेल कुठेतरी. असं नाही, मणीला फोन लावतोय आम्ही, तो उचलत नाहीये. कुठे गेलाय कोणाला माहिती नाहीये. कदाचित तुम्हाला माहिती आहे का म्हणून विचारलं, बाकी काही नाही. मला नाही माहित, आणि तो मला सांगून जात नाही, आणि मीही त्याला विचारत नाही.
आणि तुम्ही उगाचच काहीतरी प्रश्न विचारून माझा बीपी वाढवू नका. हो का? तुम्हाला माहिती नाहीये मग आपल्या घरामध्ये हा आनंदोत्सव का साजरा केला जातोय? मी मणीला माझा राजकीय वारसदार म्हणून घोषित केला, त्याचा तुम्हाला राग आला आणि म्हणून तुम्ही अन्न पाणी सगळं सोडलं, असहकार पुकारलात. आज अचानक असं काय झालं की तुम्ही मेजवानीची तयारी करताय? इथे मणी सापडत नाहीये आणि तुम्ही घरामध्ये पंचपक्वान्न शिजवताय. हा योगायोग नक्कीच नाहीये. शालिनी, तुम्ही मणीला प्रत्येक वेळेला घालून पाडून बोलता, त्याचा अपमान करता. आजही तसंच काहीतरी झालेलं असावं म्हणून मणी घर सोडून निघून गेला. याद राखा, त्यांनी जर स्वतःच काही बरं वाईट केलं ना, गाठ माझ्याशी आहे. डॅड 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 प्लीज शांत व्हा. मॉम, डॅड काय विचारताय? मॉम, ओ माय गॉड, तुला माहितीये मणी कुठे आहे? मॉम. शालिनी काय विचारतोय? तो कायमचं घर सोडून गेलाय. आता यापुढे मला मणीचं नाव या घरात नकोय. यात माझा काही हात नाहीये. त्याच्यामुळे होणारी आपल्या घरातली भांडणं म्हणून त्याने निर्णय घेतला की मी स्वतः हे घर सोडून निघून जातो. आता हा विषय इकडेच थांबवूया. आणि असंही तुमचा मणी कुक्कुलं बाळ नाहीये, करेल तो मॅनेज. असंही घरच सोडून गेलाय, कुठे राहील, त्यात काय एवढं. मी तर म्हणते बरंच झालं माझ्या घराला लागलेलं ग्रहण सुटलं. शालिनी, माझ्यावर ओरडू नका, काही होणार नाही. मणी परत येणार नाही. तुमच्यासारखं नाहीये माझं, मनात एक आणि तोंडात एक. तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळताय का? आजपर्यंत कधीही तुम्ही मणीवर प्रेम केलं नाहीत, पण तुम्हाला हे माहिती आहे की मणीला मी माझा मुलगा मानतो. तुम्ही त्याच्याशी जे वागलात ना, त्याच्याकडे मी कानाडोळा करत आलो, पण आज तर तुम्ही कळसच गाठलात. डॅड 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 प्लीज तुम्ही शांत व्हा. मॉम, आता तू तोंडातनं एकही शब्द काढणार नाहीयेस. प्लीज, बस झाला आता. आपल्यातले प्रॉब्लेम्स आपण नंतर कधीतरी सॉर्ट आउट करू. आता मणी कुठे आहे ते महत्वाचं आहे. डॅड, मी जातो. डॅड, मी त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला अपडेट करेन प्रत्येक गोष्ट. मॉम प्लीज. डॅड, मी अपडेट करतो. काय झालं स्वानंदी? एवढी कॉन्शियस का वाटतेस तू? मगासपासून बघते मी देवासमोर उभी आहेस. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? लई बेचैन झाल्यासारखं होतंय जेसी. आत्ता देवा पुढे दिवा लावला ना, दिवा शांत झाला. मी परत लावला दिवा, पण असं वाटतंय काहीतरी घडणार आहे. त्याचा संकेत देव बाप्पा देतो. स्वानंदी, देव काही संकेत वगैरे देत नाही. उगाच टेन्शन घेतेस तू. आणि मी कुठेतरी वाचलं होतं, हे असं प्रेग्नेन्सीमध्ये ना स्वानंदी मूड स्विंग्स होत असतात. मे बी तुझे मूड स्विंग्स होत आहेत. हे असं इमोशनल होणं वगैरे हे होतच राहतं ग. चिल कर. तू एक काम कर, शांतपणे डोळे मिटून झोप. ये.
हॉस्टेल समोर पपईवाला आलेला. अस्सल गावठी आहे माहितीये, आणि गोड तर अशी आहे ना साखरेसारखी. तुला आवडते ना, म्हणून तुझ्यासाठी आणली आहे खास. आता आपण दोघी बहिणी मिळून फडशाच पाडूया पपईचा, गावाकडे पाडायचा ना तसा. कसली गोड आहे, साखरेसारखी आहे. हे काय? नाही ताईडे, मला भूक नाहीये, नको मला. अगं एक फळ खाऊन तर बघ. तू एकदा खाशील ना तर मला हात पण नाही लावू देणार पपईला, सगळी तूच खाशील. घे. अगं खरंच मला ना काही खायची इच्छाच होत नाहीये, खरंच नको. इच्छा नाहीये? अगं गावाकडे तर कसली गप्पागप खायचीच पपई. खा की, का काही दुसरं कारण आहे? नाही अगं ताईडे, खरंच इच्छा नाहीये. अगं ये बस, खाऊन तर बघ, कसली गोड आहे बघ. माई खा. कार्तिकीताई, 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 दिस इज नॉट फेअर. आय मीन रूम आपल्या चौघींची आणि तू दोघींसाठीच आणलीस पपई. तू आमच्या दोघींबरोबर शेअर नाही करणार आहेस का पपई? अगं मला आणि फातिमाला खूप आवडते पपई. हो ना फातिमा? अगं तुला पपई आवडते ना? अगं तुला पपई खूप आवडते ना भाऊजी? चल चल आपण खाऊ जाऊन तिकडे. चल चल चल. अगं कार्तिकीताई, आम्हा दोघींना पपई खूप आवडते. आता ह्या पपईचा फडशा आम्ही पाडतो, तुम्ही दोघी तुम्हाला दुसरा घेऊन या. सुजित सरांचा फोन. हा सुजित सर, बोला ना. हाय स्वानंदी, मणी तिथे आलाय का ग? मणी सर नाही हो, इकडे नाही आले. का काय झालं? अगं काय माहित, कोणाला न सांगता कुठेतरी निघून गेलाय. मी त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, काहीच पत्ता लागत नाहीये. मला असं वाटलं की कदाचित तुला भेटायला तिथे आला असेल. काय? मणी सर निघून गेले? स्वानंदी, मी मणीला शोधायला बाहेर पडलोय. तू भेटशील का ग मला? नाही म्हणजे तू आलीस तर मला मदतच होईल ना, म्हणून म्हणतोय. हो सुजित सर, मी येते सोबत. पण नेमकं काय घडलं की मणी सर निघून गेले? सांगतो ना, आपण भेटलो ना की सगळं डिटेल मध्ये सांगतो मी तुला. लगेच भेट मला, आपल्याला घाई करायला हवी. ओके बरं, तुम्ही या, मी येते बाहेर. ओके बाय. मी येते. काय कुठे चाललीस तू? एक अर्जंट काम आहे, येते मी लगेच. अगं पण काय झालं? एक मिनिट, मी पण येते. फातिमा हे पकड, हे पकड. बरं चल, मी पण येते. चल 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 पटकन. काय झालं? कुठे झाली घाई घाई? मणी सर. काय झालं मॅडम? मणी सर कुणालाही न सांगता घरातनं निघून गेले. काय? मला सुजित सरांचा फोन आला होता, मी त्यांच्यासोबत तिकडेच चालले त्यांना शोधायला. मणी सरांना काही होणार नाही ना? ते बरे असतील ना? बरे असतील ना ते? जेसी, मी एकटी जाते. तायडीच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे, तू तिच्याकडे लक्ष दे. मी बघते तिकडे काय करायचं ते. येते मॅडम. सुजित सर, तुम्ही फॅक्टरीमध्ये बघितलं का त्यांना? तिथूनच आलोय मी आता. तिथेही नाही येतो. मला वाटलं कदाचित इथं आला असेल तुला भेटायला. नाही, ते इथं नाही आले. सुजित सर कुठे गेले असतील ते? मला तर लई टेन्शन आलंय. स्वानंदी, तू टेन्शन घेऊ नकोस. आपण शोधूया ना त्याला, सापडेल आपल्याला तो. चल तू ये. सुजित सर,
मणी सर ठीक असणार ना? मला लई बेचैन झाल्यासारखं होतं. सारखं असं वाटतंय की ते कुठल्या तरी संकटात अडकले असणार. स्वानंदी, का नको ते विचार करतेस तू? काही नाही होणार आपल्या मणीला. हे बघ, आपला मणी इतका कमकुवत नाहीये. कुठल्याही परिस्थितीत स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा राहू शकतो इतका समंजस आहे तो. काही नाही होणार त्याला. आणि आपण आहोत ना एकत्र. आपण हर एक रस्ता पालथा घालूया त्याला शोधण्यासाठी. सापडेल तो आपल्याला. आणि स्वानंदी, तू तशी कोसळलीस तर कसं होईल? हे बघ, हे घे, डोळे पुस. डोळे पुस प्लीज. फोन पण उचलत नाहीये. ये बस. हो आंटी, हे तुमच्यासाठी. तुमचा फेवरेट फ्लेवर आहे, मँगो फ्लेवरचा आईस्क्रीम आहे. खरं तर मी तुझीच वाट बघत होते संचिता. मला तर तुला ना थँक्यू बोलायचं होतं. तुझ्या प्लॅनिंगमुळे हे सगळं शक्य झालं. त्या मणीचा इगो इतका मोठा असेल मला वाटलं नव्हतं. त्याला जर असं बोलले तर घरातनं गेला. खरं तर तू मला आधीच भेटायला पाहिजे होतीस. ह्या दिवसाची वाट इतके दिवस पाहायलाच लागली नसती. या आईस्क्रीमचा थंडावा आहे ना, मला आता अधिक जाणवेल. आंटी, पण थँक्यू काय? थँक्यू म्हणून मला फरक करणार आहात का तुम्ही? आणि मी आहे, कायम आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा तेव्हा तुमच्या मदतीला, तुम्हाला आधार द्यायला मी आहे. आणि हे काय, हे खूप लहान. आपण असे अनेक आनंद एकत्र सेलिब्रेट करू. बरं, सुजित नाही दिसत आहे कुठे? त्याला कळली काही बातमी? हो कळली ना. बातमी कसली? बॉम्ब फुटला आमच्या घरात. बॉम्ब. सुतके आमच्या घरात. मानलेल्या बापाचा जीव थाऱ्यावर नाहीये. त्याने सुजितला पाठवलंय मणीला शोधायला. आता माझं पोर बिचारा सुजित उन्हातानाचं कुठे त्या दीड दमडीच्या मुलाला शोधत फिरत असेल, देव जाणे. संचिता, हे जे काही आहे ना ते शेवटचं. यापुढे माझ्या सुजितच्या आयुष्यात मणी येणार नाही. पण आंटी समजा, सुजितला जर मणी सापडला आणि तो मणीला जर इथे घेऊन आला तर? शक्यच नाही. मणीचा चेहरा तू बघायला हवा होतास. त्याचा इतका अपमान झालाय ना की तो या घरात परत येणं शक्यच नाही. आणि आतापर्यंत तो कितीतरी लांब गेला असेल, ह्यांना मिळणारच नाही. आता बघूया सुजितचा हक्क त्याला कसा मिळत नाही ते. आय एम सो हॅपी फॉर सुजित मामा. सुजित किती लकी आहे की त्याला तुमच्यासारखी आई मिळाली आहे. आणि अगदी खरं सांगू, माझी आई ना अगदी तुमच्यासारखी. म्हणून मी असं सारखं ममा ममा म्हणत असते तुम्हाला. मला तुमच्यात माझी आईच दिसते ममा. खरंच. तुम्हाला चालेल ना मी मम्मा म्हणलेलं? थँक्यू मम्मा. सुजित सर, मणी सरांची गाडी. बरं वाटतं आता? मणी सर तुम्ही? मणी,
म्हणी सर तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही झालं नाही ना? हो मी बरा आहे. यांचा ऍक्सिडेंट झाला. मी चाललो होतो, अचानक एक गाडी उडून गेली यांना. अरे पण तू फोन का नाही उचलतेस म्हणी? सगळ्यांना काळजी वाटते तुझी. बरं झालं सुजित तू आलास. चल ना, मला मदतीची गरज. यांना हॉस्पिटलला घेऊन जायचं. चल. घे. बाई, रस्त्यावरची गर्दी बघितली आणि किती वाईट विचार मनात येऊन गेले माहितीये? काही सेकंदाचा फरक होता सुजित. नाहीतर कदाचित त्या माणसाऐवजी मी असतो. मला कळलंच नाही रे. मी रोडवरून माझ्या तंद्रीत चाललो होतो. माझं इतर गाड्यांकडे लक्ष नव्हतं. अचानक मला ती गाडी समोर दिसली. माझ्याकडून ब्रेक दाबला गेला आणि भानावर आलो तेव्हा त्या माणसाला उडवलेलं होतं रे गाडीनं. माझं मलाही कळलं रे. त्यांना पटकन मदत केली. खूप लागलं रे त्या माणसाला. लवकर बरा व्हायला पाहिजे. म्हणूनच माझं चित्त थाऱ्यावर नव्हतं म्हणी सर. सारखं असं वाटत होतं की काहीतरी घडणार आहे, काहीतरी घडणार आहे. मनातल्या मनात देवी आईला धावा करत होते मी आणि तिचीच कृपा म्हणायची. तुम्ही सुखरूप आहात.